Hello friends, welcome to all in English class. Today we are going to learn our 11th standard 1.6 Tiger Hills by General Ved Prakash Malik. On page number 54, first we learn about writer, after that we start our lesson. See, General Ved Prakash Malik, PVSM, AVSM served as the 19th century of Army staff of the Indian Army from the 13th September 1997 to 13th September 2000. He was the Army Chief during the Kargil War. He is the recipient of the Param Vishwasta Seva Medal and Ati Vishwasta Seva Medal and Raksha Medal. जनरल वेद प्रकाश मलिक जे आहेत, कारगिल युद्धाच्या वेळेला त्यांनी प्रमुख सैनिकांच्या तुकडीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेला जो अनुभव आलेला आहे तो रिपोर्टच्या माध्यमातून टायगर हिल्स या लेसनमध्ये आपल्याला दिलेला आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. Kargil from surprise to victory in an account of the Kargil victory on 4th July 1996 by General V.P. Malik. V.P. Malik means Ved Prakash Malik. It is the finest example of how to write a report. Tiger Hills या ठिकाणी जो आपल्याला लेसन दिलेला आहे कारगिल हे बुक V.P. मलिक यांनी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकातील फक्त टायगर हिल हा जो पॉईंट आहे, ही जी टेकडी आहे ती कशा पद्धतीनं भारतानं मिळवलेली आहे हे या लेसनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रिपोर्ट रायटिंगचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणून या लेसनकडे पाहिलं जातं. He describes the event in the minutest details, but without a slightest depiction of the emotional involvement he had in it. अजिबात इमोशनल न होता प्रॅक्टिकली त्यांनी तो अनुभव जो आहे, तो रिपोर्ट आपल्याला या लेसनमध्ये दिलेला आहे. टायगर हिल्स इज ॲन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक कारगिल रिटन बाय जनरल V.P. मलिक. टायगर हिल्स हा लेसन कारगिल या पुस्तकातून घेतलेला आहे आणि ते टायगर हिल हे ठिकाण मिळवणं इतकं सोपं नव्हतं. पूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडे लागून राहिलेलं होतं आणि कशा पद्धतीनं ते मिळवलेलं आहे प्रमुख या नात्याने जनरल वेद प्रकाश मलिक म्हणजेच V.P. मलिक यांनी या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. Let us we start our lesson Tiger Hills by General Ved Prakash Malik on page number 54. Tiger Hill towers majestically above all other mountain tops in its vicinity. Although located almost 10 kilometers north of the Srinagar-Kargil Leh highway, the enemy position on this mountain top dominated parts of this highway. After a recapture of the Tololing and the adjacent features, evicting the enemy from this well fortified position became a priority. या लेसनमध्ये टायगर हिल हे ठिकाण कसं आहे आणि या युद्धामध्ये टायगर हिल मिळवणं किती महत्त्वाचं झालेलं होतं हे इथं आपल्याला लेखकानं सांगितलेलं आहे. लेखक सांगतो टायगर हिल हे शिखर जे आहे, आता तुम्ही त्या पिक्चरमध्ये बघताय त्याच्यामध्ये टायगर हिल हे शिखर जे आहे इतर सर्व पर्वत शिखराहून वेगळं आणि त्या ठिकाणी ॲट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीचं आहे. हे ठिकाण श्रीनगर, कारगिल आणि लेह या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. टोलोलिंग हे एक ठिकाण, या ठिकाणी या जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या तुकडीनं, यांच्या सैनिकांनी ते मिळवलेलं आहे आणि तिथून पुढं जे आहे ते पुढं त्या ठिकाणी टायगर हिल मिळवण्यासाठी त्या सैनिकांची तुकडी पुढं जाऊ लागलेली आहे आणि शत्रूंचं अस्तित्व जे आहे ते शत्रूंचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू लागलेले आहेत. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲज द शार्प ट्रँग्युलर top of Tiger Hill was the clearly visible from the highway and appeared almost impossible to capture. The media had projected the entire episode as a national challenge.
टायगर हिलचा तो त्रिकोणी भाग जो आहे या महामार्गावरून हायवेवरून सहज लक्षात येण्यासारखं आहे आणि ते मिळवणं खूपच त्या ठिकाणी अवघड अशी गोष्ट होती. त्यामुळं मीडियाने प्रसारमाध्यमांनी एक राष्ट्रीय आव्हान म्हणून लोकांसमोर प्रभावीपणे मांडलेलं होतं आणि हे आव्हान आपल्या भारतीय सैनिकांनी स्वीकारलं आणि ते त्याच्यामध्ये यशस्वीही झालेले आहेत. See next paragraph. Brigadier MPS Bajwa, Commander 192 Mountain Brigade, assigned the mission of capturing Tiger Hill to 18 grenadiers, now rested and recouped after their achievements at Tololing and Hump. 18 ग्रेनेडियर्स ही सैनिकांची तुकडी आहे. त्यांनी तोलोलिंग आणि हम्प हे दोन्ही ठिकाण मिळवलेले आहेत आणि ते आता रिकवर झालेले आहेत आणि ते टायगर हिल्स हे ठिकाण मिळवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. अँड टू 8 शीखांची एक तुकडी आहे सैनिकांची, विच वॉज ऑलरेडी डिप्लॉयड ॲट इट्स बेस. Both these units were assisted by the crack team from the High Altitude Warfare School with maximum possible artillery, engineering and other combat support. या पॅरेग्राफमध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे ब्रिगेडियर MPS बाजवा हे, त्याच्यानंतर कमांडर 192 माउंटन ब्रिगेड यांनी टायगर हिलवरती ताबा मिळवण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या प्लॅनमध्ये 18 ग्रेनेडियर्सची तुकडी आहे सैनिकांची, त्यांच्याकडे ती कामगिरी सोपवलेली आहे. त्याचबरोबर दुसरी एक तुकडी आहे जी 8 शीखांची तुकडी आहे. या दोन्हीही तुकड्यांना, या दोन्हीही टीमला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमधील प्रशिक्षित लोकांनी त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. थ्रू आउट द लास्ट वीक ऑफ जून 1999, 8 grenadiers probed to establish the extent of the enemy's defenses and to scout for the suitable routes for the assault. A stimulus multi-directional assault emerged as the best strategy. The commanding officer of 41 Field Regiment drew up an elaborate artillery fire plan. Individual guns were ranged so as to cover each objective. Bofors guns were used in the direct firing role once again with inspiring accuracy. On the day of the assault, nearly 120 field and medium guns, 122 mm multi-barreled Grand rocket launchers and the mortars rained death and destruction on the enemy at Tiger Hill. The Air Force too targeted Tiger Hill on 2nd and 3rd July and hit the bull's eye several times during its missions. या पॅसेजमध्ये जून महिन्याच्या शेवटी 1999मधली ही गोष्ट आहे. जून महिन्याच्या संपूर्ण शेवटचा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये 18 ग्रेनेडियर्सच्या त्या तुकडीने, त्या ग्रुपने टायगर हिलची तपासणी केली, टेहळणी केली आणि एकाच वेळेला त्या ठिकाणी विविध दिशेने हल्ला करता येतो असा एक निर्णय जो आहे तो 18 ग्रेनेडियरनी दिला. 41 फील्ड रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसर, 41 फील्ड रेजिमेंट ही एक सैनिकांची तुकडी, त्या ऑफिसरनं तोफांचा गोळीबार जो आहे तो गोळीबार करू शकतो अशी एक कल्पना, अशी एक योजना त्यांनी सांगितली. त्याचबरोबर जवळच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी असणारे आणि लांबच्या टप्प्यामध्ये असणाऱ्या शत्रूंसाठी स्वतंत्र अशा तोफा ज्या आहेत त्या तोफा वापरल्या गेला. पुन्हा एकदा प्रेरणादायक आणि अचूक अशा या सैनिकांच्या नेमबाजीमुळे आणि गोळीबारामुळे त्या ठिकाणी बोफर्स तोफांचा सुद्धा तिथं वापर करण्यात आलेला आहे. या हल्ल्याच्या दिवशी 120 फील्ड आणि मध्यम तोफा, 122 mm मल्टीबॅरल्ड ग्रेट रॉकेट लॉन्चर्स आणि लहान तोफाने टायगर हिलवरती त्या ठिकाणी हल्ला केलेला होता.
त्याचबरोबर वायुसेनेनेही एअरफोर्सनेही 3 आणि 4 जुलैला टायगर हिलला लक्ष्य केलेलं होतं आणि यामुळं या मोहिमेमध्ये अनेक शत्रू जे आहेत ते शत्रू मृत्युमुखी पडलेले आहेत. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. For the first time in India's military history, a TV channel covered a battle live, a sign of progress and the transparency. Not to maintain on-screen depiction of confidence, the Tiger Hill feature extend about 2,200 meters from west to east and about 100 meters north to south. The main extension is towards the west, on which there are two prominent protrusions. The first, approximately 500 meters west of Tiger Hill, had been named India Gate, and second, Helmet, approximately one company of 12 Northern Light Infantry, held the whole features. या पॅसेजमध्ये लेखक सांगतात, भारताच्या लष्करी इतिहासात प्रथमच TV चॅनलनं युद्धाचं थेट प्रक्षेपण लाईव्ह त्या ठिकाणी दाखवलेलं होतं. हे एक आपल्या प्रगतीचं चिन्हच किंवा प्रगतीचं लक्षण होतं आणि त्याचबरोबर सैनिकांचा आत्मविश्वासही त्या पडद्यावरती लोकांना पाहता आलेला आहे. टायगर हिल हे ठिकाण पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत सुमारे 2200 किलोमीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे 1100 मीटर्स इतका विस्तार त्याचा आहे. त्याचा मुख्य विस्तार पश्चिम दिशेला आहे, जिथे त्याचे 2 भाग आलेले आहेत. त्यातील पहिला भाग जो आहे तो टायगर हिलपासून 500 मीटर्स अंतरावरती आहे, तो इंडिया गेट या नावाने ओळखला जातो. तर दुसरा भाग जो आहे तो 300 मीटर अंतरावरती आहे, तो हेल्मेट या नावाने ओळखला जातो. 12 उत्तरीय लाईट इन्फंट्री या पाकिस्तानच्या एका कंपनीने तो संपूर्ण भाग आपल्या अखत्यारीत ठेवलेला होता. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. At 1900 hours on 3rd July, 18 Grenadiers commenced its multi-directional assault under the cover of bad weather and darkness, supported by the firepower of the artillery and mortars. A company captured and the intermediate position called Tongue by 130 hours on 4th July. Further advance along the southeastern spur leading to Tiger Hill top was stalled due to accurate fire by the enemy for India Gate, Helmet and Top. या पॅसेजमध्ये लेखक सांगतात, 3 जुलैला संध्याकाळच्या वेळेला 7 वाजता 18 ग्रेनेडियर्सने अतिशय असं खराब हवामान होतं आणि अंधार होता काळाकुटं. त्या अंधारामध्ये तोफगोळे आणि लहान तोफांच्या बळावरती वेगवेगळ्या दिशेने हल्ला करायला सुरुवात केली. एक कंपनी या सैनिकाच्या तुकडीने रात्री 1:30 वाजता टंग नावाच्या या ठिकाणावरती हल्ला केला आणि त्याच्यावरती ताबा मिळवला. मात्र इंडिया गेट, हेल्मेट आणि टॉप या स्थानावर शत्रू जे होते, शत्रू ठाण मानून बसलेले होते आणि तिथूनच पुढं टायगर हिलकडे जाणारा रस्ता मिळवणं सोपं राहिलेलं नव्हतं. म्हणूनच 18 ग्रेनेडियर्सनी आणि कंपनीच्या सैनिकांनी तिथंच आपली मोहीम स्थगित केलेली होती. टंग हे स्थान मिळवल्यानंतर थोड्या वेळासाठी सैनिक तिथं थांबलेले होते. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. Meanwhile, Captain Sachin Nimbalkar led the D Company assault from the east. His company had to negotiate steep the escarpment using mountaineering equipment despite the darkness and inclement weather. या पॅरेग्राफमध्ये लेखक सांगतात, कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी पूर्वेकडील डी कंपनीच्या हल्ल्याचं नेतृत्व आहे ते केलेलं आहे. अंधार आणि प्रतिकूल वातावरणाला तोंड देत या कंपनीनं गिर्यारोहणाचं काम जे आहे ते काम करून ती टेकडी जे आहे तो उतरणीचा भाग जो आहे तो उतरणीचा भाग त्या ठिकाणी त्यांनी जिंकलेला होता. See next paragraph. His approach took the enemy by surprise. After some firefighting, D Company was successful in occupying the eastern portion of area collar
which lay within 100 meters of Tiger Hill top. इथं लेखक सांगतात, सचिन निंबाळकर आणि त्यांच्या टीमने केलेल्या कामगिरीमुळं शत्रूंनासुद्धा आश्चर्य वाटलेलं होतं. कारण प्रतिकूल वातावरण असतानासुद्धा गोळीबार करून डी कंपनीनं टायगर हिल टॉपपासून 100 मीटर अंतरावरती असलेला एरिया कॉलर हा पूर्वेकडील भाग जो आहे तो भाग मिळवलेला आहे आणि त्यात त्यांना यश मिळालेलं होतं. हिअर वी विल स्टॉप. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी ऑन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.